गेले तरी मला तुझ्या विना करमत नाही. हो आई, किती झाले तरी तुझा हात का ग सोडवत नाही. हो आई, कुठे गेले तरी मला तुझ्या विना करमत नाही. आई, नमिता, तुला 60व्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. नमिता तशी स्वभावाने खूप प्रेमळ आहे, कष्टाळू आहे आणि चांगलं हुशार आहे. पूर्ण आमचं घर तिने आई वडील असल्यापासून तिने पूर्ण हँडल केलं. आणि जेव्हा मी ड्रायव्हर लाईनला गेलो तेव्हा तीच घर सांभाळत होती पूर्ण. कारण मी 1 किंवा 1.5-2 दिवसांनी यायचो ड्युटी करून, त्यावेळेला तीच असायची घरी. आणि मुलं पण सगळे थोडे 10-12 वर्षाची अशी, 15 वर्षाची असे होते त्या टायमाला. तिने खूपच चांगलं घर सांभाळलं, खूपच सेवा चांगली दिली आहे. आणि आमचे खूप सगळ्या मुलांपासून माझ्यापर्यंत सगळ्यांची सेवा चांगली केली आहे. आईवडिलांची सेवा पण त्यावेळेला चांगली केली तिने. खूप सगळ्यांच्या आवडीची आहे ती. आमच्या कुटुंबामध्ये, संपूर्ण कुटुंबामध्ये, पूर्ण भावबंधांमध्ये तिच्यावरती सगळे प्रेमाने वागतात. प्रेमाने तिचं संपूर्ण हे, तिला चांगलं म्हणजे व्यवहार करतात. खूप खूप छान आहे. आणि ती आली आमच्या घरामध्ये तिथपासून आमची चांगलीच म्हणजे भरभराटच आहे. चांगलं घरामध्ये कधी असं कशाची कमतरता नाही आहे. घर सांभाळायचं तिने खूप छान, सर्वांना अगदी खाऊ पिऊ घालायचं तिने खूप छान केलं. तर आता तिचा हा 60 वर्ष म्हणजे 60 वर्ष पार केली तिने. खूपच आनंद, सर्वांना आनंद झालेला आहे. आणि त्या ह्याने तिने सगळ्यांची खूप हे केली, सेवा केली, चांगली केली. सगळ्यांशी बोलणं चालणं, तिच्या भावंडांमध्ये सर्वांशी प्रिय आहे ती, सर्वांना आवडते. आणि माझं आता ईश्वराकडे एकच भावना आहे की तिला चांगलं दीर्घ आयुष्य मिळो, आरोग्य चांगलं राहो, अगदी शेवटपर्यंत आरोग्य चांगलं राहू दे. आणि तिला अगदी सुस्थितीत राहू दे. बाकी काय नाही, ते तसे खूप कष्ट केले आहेत, खूप छान हे केलं आहे. पूर्वी आमची जी परिस्थिती होती त्या मानाने आता खूपच चांगली आहे. खूप सुरुवातीला ती आले त्यावेळेला पण खूपच अशी चांगलीच होती, पण असे खूप तिने पुढं नेलं आमचं कुटुंब, खूप छान केलं. लेकीला चांगलं सांभाळलं, सागर लेकालाही चांगलं हे केलं आहे तिने. चांगलं शिक्षण घेऊ दिलं. त्यावेळेला मी ड्युटीवर असायचो, मला जास्त सांभाळता येत नव्हतं घर, पण तिने खूप हँडल केलं छान. तर पुन्हा एकदा ईश्वराकडे प्रार्थना करतो की तिला चांगलं पुढे आयुष्य आणखीन सुखा समाधान आनंदाने जाऊ दे. आणि तिचं कशाचं तिला कष्ट होता का म्हणजे बस याचे आम्ही पण काळजी घेऊ. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा 60व्या वाढदिवसाला. हाय, माझ्या आयुष्यातील खास व्यक्ती म्हणजे माझी मम्मी. मम्मी, तुझ्यासारखी मम्मी या जगात कुठेच नाही. तुझं प्रेम, तुझं निस्वार्थ मन, हे सगळं शब्दात मांडणं खरंच खूप कठीण आहे. लहानपणापासून आजपर्यंत प्रत्येक क्षणी तू आमच्यासाठी उभी राहिलीस. स्वतःच्या इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवून तू आमचं आयुष्य घडवलंस. मिठू म्हणजेच मी, सोनू, सागर, आम्हा तिघांनाही तू खूप प्रेमाने, संयमाने, चांगल्या संस्कारांनी तू आम्हाला घडवलंस. आणि सोबतच तू पप्पांसोबत पण खंबीरपणे त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत उभी राहिलीस. त्यांच्या खांद्याला खांदा लावून तू संस्कार केलास. खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तू इतक्या साधेपणाने, सरळ मनाने सगळं काही सांभाळलंस की आज आम्ही जे काही आहोत ते फक्त तुझ्यामुळे आहोत. मम्मी, तुझ्या कष्टांचं आणि त्यागाची किंमत आम्ही खरंच कधीच फेडू शकणार नाही. पण एकच खरं आहे, तू आहेस म्हणून सर्व काही आहे. आज तुझा 60वा वाढदिवस.
हा फक्त एक दिवस नाही तर म्हणजे तुझ्या संघर्षाचा, तुझ्या आयुष्यभराच्या कष्टांचा एक उत्सवच मानावा लागेल. अशा या माझ्या मम्मीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला पुढील आयुष्य आनंदाचं, सुखसमृद्धीचं आणि निरोगी जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना. खरंच मम्मी, तुला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. माझ्यासाठी माझं सगळं जग तूच आहेस. वन्स अगेन हॅपी बर्थडे मम्मी. थँक्यू. बाय. मी सगळ्यात आधी तुला तुझ्या 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझं यापुढील आयुष्य खूप सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो हीच माझी अपेक्षा आहे, इच्छा आहे. आणि तुझ्याबद्दल काय सांगायचं, म्हणजे हा व्हिडिओ खरं तर खूप कमी पडेल, शब्दही अपुरे पडतील. खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, बोलण्यासारख्या आहेत. तू आमच्या सगळ्यांसाठी खूप काही केलं आहेस, सगळ्यांचं सगळं केलं आहेस. म्हणजे तू अगदी तुझ्या माहेरी पण तितकंच नाव कमावलं आहेस आणि सासरी पण. खरं तर तुझ्याकडूनच ह्या गोष्टी मी शिकले की दोन्हीकडे आपल्याला व्यवस्थित राहायचं आहे, दोन्हीकडे सगळ्यांनी नाव काढलं पाहिजे, इतकं त्यांच्यासाठी करायचं आहे. आणि तू माहेरी तर सगळे तुला आजही मानतात तुझ्या आईवडिलांनंतर, कारण खरं तर तुझा स्वभावच इतका प्रेमळ आणि खूप छान आहे त्यामुळे. आणि त्यानंतर सासरी पणही सगळे तुला रिस्पेक्ट देतात, सगळे तुला खूप मानतात. कारण मी स्वतः बघितलं आहे लहानपणापासून. तू जवळजवळ 15-1 लोकांचं कुटुंब तुमचं होतं आणि तू तिथे सगळ्यांसाठी सगळं केलं आहेस. म्हणजे अगदी मी पाहायची लहानपणी की तू सगळ्यांचं जेवणाचं करायचीस, भांडी कुंडी, पुन्हा कपडे एवढे धुवायचीस तू. म्हणजे इतका सगळ्या कष्टातून तू वर आली आहेस आजपर्यंत. पप्पांनाही छान साथ दिली आणि आमच्या सगळ्यांचं तर तिघांचं पण तू खूप जास्त केलंस. इतकंच नाही तर तू आजही नातवंडांसाठी, तुझ्या या दोघी मायरा आणि नाव्यांसाठी पण खूप काही करतेस. अतुल आणि निमिषसाठी पण भरपूर काही केलं आहेस. आजही आम्ही सगळे तुझ्याकडे आलो तर तितक्याच उत्साहाने सगळं करतेस. खरं तर साठी नाही म्हणता येणार, इतकी एनर्जी तुझ्यात आजही आहे. फक्त एकच सांगायचं आहे की तू मैत्रिणींसोबत तर एन्जॉय करतेस, तुझ्या खूप साऱ्या पार्ट्याच करते, पिकनिक पण करतेस. पण एकच सांगायचं की आता थोडे कष्ट कमी कर, कारण ते तुझे आजही चालू आहेत. त्यामुळे त्या गोष्टी जरा कमी कर, थोडा आराम कर, मस्त रिलॅक्स कर. वाटल्यास एखादी बाई ठेव कामाला. पण छान पुढील आयुष्य पण छान मस्त एन्जॉय करत राहा आणि भरपूर अशीच एनर्जेटिक राहा, फिरत राहा सतत. तू आजही फिरतेस आणि तुझ्या उत्साह बघून आम्हाला एनर्जी येते खरं तर. त्यामुळे इतकी छान सुखात राहा, मस्त राहा, खुश. आणि आपण असे सगळे एकत्र राहू कायम, हीच माझी अपेक्षा आहे. आणि पुन्हा एकदा तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझा खरं तर आवाज चांगला नाही आहे, पण मला एकच सांगायचं आहे, एक गाणं तुझ्यासाठी मी डेडिकेट करते. बघूया मला जमतं का. अंबरून वासराले चाटी जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय. हंबरून वासराले चाटी जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय. आया बाया सांगत व्हत्या भतो जवाताना, दुष्काळात मायेच्या माझा फाटला होता पाना. पिठामंदी 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 पाणी ओतून मले पाजत जाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय. रे हंबरून वासराले चाटी जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय. हे तुझ्यासाठी आम्ही गायलेलं गाणं आहे. थँक्यू. आणि पुन्हा एकदा हॅपी बर्थडे मम्मी. हॅपी बर्थडे आई. बाय. बाय. हॅलो मम्मी, तुला 60व्या वाढदिवसाचं खूप खूप अभिनंदन. लहानपणापासून आजपर्यंत तुझ्या प्रेमाने आणि काळजीने तू आम्हा सर्वांचं जीवन खूप छान बनवलं आहेस. मी कधी बोललो नाही, पण
माझ्यासाठी तू खूप मोठी हिंमत आहेस. आणि आता एकच इच्छा आहे की पुढचा वेळ तू स्वतःसाठी जग आणि असंच हसत राहा आणि खूप खुश राहा. आय लव्ह यू. हॅपी बर्थडे वन्स अगेन. ताई, तुम्हाला 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ताई, तुम्हाला 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभो अशी सद्गुरुचरणी प्रार्थना. आई, तुम्हाला 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार. आत्तापर्यंत तुमच्या आनंदी आणि प्रेमळ स्वभावाने तुम्ही सर्वांची मनं जिंकलेली आहात आणि यापुढेही जिंकत राहाल. तर आता 60नंतरचा प्रवास हा खूप आनंदाने एन्जॉय करा, खूप फिरा, तब्येतीची काळजी घ्या आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना. हाय मम्मी, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच स्वामींचरणी चरणी प्रार्थना. तुमच्याबद्दल मी फक्त एका शब्दात सांगेन की मला तुम्ही पहिल्यापासून म्हणजे जेव्हापासून तुम्ही मला ओळखता तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही मला आईसारखंच प्रेम दिलं, आईसारखीच माया दिली आणि खूप समजूतदारपणाने मला बऱ्याच गोष्टी समजवल्या. माझ्यासाठी खूप मौल्यवान भेटवस्तू आहे तुमच्या स्वरूपात. जास्त काय आता मी म्हणजे डिस्क्रिप्शन जास्त करू शकत नाही, ह्याच्यातच जवळजवळ एक तास जाईल. पण थोडक्यात सांगायचं झालं तर खूप खूप धन्यवाद. आणि मला नाही वाटत की मी तुम्हाला माझ्या सासूची निवड करून मी चूक केली, कारण मला सासूच्या स्वरूपात आईच मिळाली. तुम्हाला परत एकदा खूप खूप शुभेच्छा आणि गॉड ब्लेस यू आणि आमच्या सगळ्यांकडून वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. माझी मम्मी खूप लाडकी आहे. तिने मला बर्थडेला खूप चांगलं गिफ्ट दिलं होतं. ते होतं क्वीन आणि एक छडी. मला ते खूप आवडलं. माझी मम्मी खूप लाडकी आहे. मी मे महिन्यामध्ये म्हणजे माझ्या गरमीच्या सीझनमध्ये मम्मीकडे मी राहायला आली माझ्या बहिणीसोबत आणि मला खूप राहायला आवडतं मम्मीसोबत. त्यानंतर मम्मी माझी फेवरेट आहे. मम्मी मला हर जागी भेटते. ती मला माझी खूप लाडकी आहे. ती माझी सगळी इच्छा देते जी मी तिच्याशी मागते. अच्छा, आणि आय लव्ह यू बोलायचं. आय लव्ह यू. हॅपी बर्थडे मम्मा. मम्मी हॅपी बर्थडे मम्मी. माझी आई मला खूप लाड करते. मी तिच्या घरी माझ्या बहिणीसोबत आली तर तिने मला चिकूचा आईस्क्रीम बनवून दिला. मला माझी मम्मी खूप आवड करते. आई आहे ना, मला काय काय खायला देते. खेकडा देते, मच्छी देते, चिकन देते, काय काय देते तुला माहिती आहे काय. मग तिच्या बर्थडेला पण मी तिला रिटर्न गिफ्ट दिलं होतं. रिटर्न गिफ्ट दिलं होतं. हां, अरे मम्मीला काय सांगणार अजून तू मी बर्थडे बद्दल? हॅपी बर्थडे आई. तू मला खूप आवड करते. मी पण तुला खूप आवड करते. मी जेव्हा घरी आज राहायला आली होती ना तेव्हापासून मला खूप हॅप्पी झाले. मी ठरवून ठेवून दिले मी आईला चिकन मागणार, आईला मी हे मागणार, आईला मी ते मागणार. पण आज आईने माझ्या आवडीचं बनवलं होतं सगळं. थँक्यू. हॅपी बर्थडे आई. क्लॅप क्लॅप. बार बार तिने आए, बार बार तिने आए, मोठ्याने. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू आई. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. बेबी, आज तुझा 60वा वाढदिवस. यानिमित्त तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. खरं म्हणजे आमच्या 9 भावंडामध्ये तू शेंडेकर, अर्थात सगळ्यात लहान आणि त्याचबरोबर तितकी सर्वांची अतिशय लाडकी. तुझा प्रेमळ स्वभाव, आनंदी स्वभाव, काम करण्याचा तुझ्यात असलेला प्रचंड उत्साह आणि कुटुंबाला धरून ठेवण्याची तुझी वृत्ती आणि तुझा सकारात्मक दृष्टिकोन याबद्दल खरंच मला खूप अभिमान वाटतो. तुझं उर्वरित आयुष्य निरोगी आनंदमय जावं
अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि एवढंच म्हणेन की आनंदी राहा, निरोगी राहा. बेबी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पुढील जीवनातील प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस आनंदमय, आरोग्यमय हो ही स्वामीचरणी प्रार्थना. बेबी, तुझा आनंदी स्वभाव, समजूतदारपणा यामुळे तू नणंद अशी आम्हाला कधी वाटलीच नाही. तू आमच्या छोट्या बहिणीसारखी एकरूप झालीस. तुझा भावांच्यात जसं प्रेम होतं आणि भावांना खाऊ घालायची तुझी जी इच्छा असते तशी तुझी भाच्यांना पण त्यांच्या आवडीचे पदार्थ छान छान करून घालतेस. त्यामुळे तू त्यांची लाडकी आत्या आहेस. तू माहेरी छोटी आहेस पण तू सासरी मोठी वहिनी म्हणून आहेस. पण ह्या दोन्ही भूमिका तू छान पार पाडल्यास, उत्तमरित्या पार पाडल्यास. मदन भाऊजींबरोबर तुमचं वैवाहिक जीवनात असाच आनंद बहरून सुखी आणि आनंदी राहा हीच इच्छा. आत्या, आज तुझा 60वा वाढदिवस. जसं म्हणतात एज इज जस्ट अ नंबर आणि तुझ्या बाबतीत नक्कीच लागू पडतं. जसा लहानांप्रमाणे तू लहानांबरोबर लहानांप्रमाणे वागते तसेच मोठ्यांमध्ये तू मोठ्यांप्रमाणे वागतेस. तुझा उत्साह, तुझी आनंदी राहण्याची वृत्ती आणि आनंद देण्याची वृत्ती ही अशीच राहू दे. 60व्यानंतर सेकंड इनिंग सुरू होतं असे म्हणतात. तर तुझ्या या पुढील सेकंड इनिंगसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. बेबी, याच्याबद्दल मी लग्नाआधीपासून एवढं ऐकलं आहे बापरे. आणि लग्नानंतर जेव्हा मी तिला भेटले तेव्हा मी हे जाणलं की जेवढं ऐकलं आहे त्यापेक्षाही ॲक्च्युली जास्ती ती प्रेमळ आहे, सगळ्यांना एकत्र ठेवते आणि ती जिथे पण असते तेव्हा ॲटमॉस्फिअर एवढं प्लेफुल असतं, एवढं लाईट असतं. सो माझी अशीच इच्छा की अशीच आनंदी राहा, अशीच प्लेफुल राहा, कारण खूप खूप छान वाटतं आम्हाला. आणि आता जसं की पावसाळा येतो आहे, सो आता आपण लवकरच एक प्लॅन बनवूया. आणि मी तर नेहमी तुला सांगतच असते की तू राहायला ये, सो तू आता राहायला येच. सो तुझी फेमस, वर्ल्ड फेमस इनफॅक्ट कांदा भजी आणि वर्ल्ड फेमस पाणीपुरी हा प्लॅन बनवू आणि लवकरात लवकर तो करू. आणि माझा मंत्र टू यू, स्टे यंग, स्टे हेल्दी. आणि आम्हा सगळ्यांकडनं तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कशी आहेस? मस्त ना? मस्त बसायलाच पाहिजे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अशीच हसत खेळत आनंदी, निरोगी, सुख समृद्धीत राहा आणि आपली लाईफ खूप एन्जॉय करा. हॅपी बर्थडे आते. हॅपी बर्थडे. हाय नमिता, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अत्यंत सुस्वभावी, प्रेमळ, सगळ्यांना लगेच मदत करणारी, सुगरण अशा माझ्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. अशीच कायम हसत राहा, अशीच सगळी तुझी इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना. वन्स अगेन हॅपी बर्थडे. कुठे गेले तरी मला तुझ्या विना करमत नाही. हो आई, किती झाले तरी तुझा हात का ग सोडवत नाही.